मोठा झाल्यावर तुला काय व्हायचंय या प्रश्नाला 11 वर्षाच्या गुकेशने मला बुद्धिबळातील जगातील सर्वात तरुण विश्वविजेता व्हायचंय हे उत्तर गुरुवारी सत्यात उतरवले। भारताचा युवा स्टार डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनलाय। सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले। गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला असून विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा तो विश्वनाथन आनंद नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय। त्याच्या या विजयानंतर त्याचा लहानपणीचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय। या व्हिडिओत तो 11 वर्षाचा असताना सर्वात तरुण विश्वविजेता बनण्याचं स्वप्न त्याने बोलून दाखवलं होतं। And what about your personal ambition? You're just 11 years, 6 months old. What do you want to do when you grow up? I want to become the youngest world chess champion. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत सुरुवातीपासूनच कोणीही चूक करत नव्हतं। दोघांपैकी कोणीच एकमेकांना पुढे जाण्यास संधी देत नव्हतं। पण 11व्या फेरीत गुकेशने बाजी मारली आणि सामन्यात 6-5 अशी आघाडी घेतली। गुकेशने 11व्या वर्षी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यापासून तो फक्त एक विजय दूर होता। 14व्या डावात गुकेशने संधी साधत लिरेनला पराभूत केला आणि भारताचा डी गुकेश सर्वात युवा विश्वविजेता बनला। गुकेशने काळ्या मोहरांसह खेळताना 64 घरांचा डाव जिंकून नवा विक्रम देखील आपल्या नावावर केला। गुकेशचा जन्म 29 मे 2006 मध्ये चेन्नईत झाला। त्याचं संपूर्ण नाव डोमाराजू गुकेश असे। कान, नाक आणि घसा याचे सर्जन असलेले वडील रजनीकांत यांनी आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असलेल्या आई पद्मा यांनी गुकेश मधील गुणवत्ता हेरली। भारताचा पहिला जगजेता विश्वनाथन आनंद आणि गुकेश हे एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत। विश्वनाथन आनंद कडून प्रेरणा घेऊन गुकेशने वयाच्या 7व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली। विश्वविजेता बनल्यानंतर गुकेश आणि त्याचे वडील भावुक झाल्याचं दिसलं। मी गेल्या 10 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो। आज मी थोडा भावुक झालोय। मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती, मात्र मिळालेली संधी मी सोडणारही नव्हतो। आज माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा मला आनंद आहे, त्यामुळेच आज माझे डोळे भरून आलेत, अशा भावना बुद्धिबळाचा नवा किंग डी गुकेश याने व्यक्त केल्या आहेत।